अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या 3 महिन्याच्या मानधनाबाबत मोठी ब्रेकिंग न्यूज। दरमहा 15,000 थेट एकरकमी मानधनासह 45,000 रुपये। मोठा निर्णय। अंगणवाडी 1 मार्च ब्रेकिंग न्यूज। तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर। तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि समोर बेल आयकॉन क्लिक करा। नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। 3 महिन्याचे मानधन नाही, आम्ही जगायचे तरी कसे? 13,000 अंगणवाडी सेविका चिंतेत। पुणे राज्यातील 2 लाख अंगणवाडी सेविकांचे तब्बल 3 महिन्याचे अर्धे मानधन केंद्र सरकारकडून प्रलंबित आहे। मागील महिन्यापासून मदतनीसांचेही मानधन केंद्र सरकारकडून प्रलंबित आहे। योजनाबाह्य कामाचे आधीच त्रस्त झालेले अंगणवाडी कर्मचारी आता या थकीत मानधनामुळे चिंतित झाले आहेत। अंगणवाडी ताईंना 13,000 व मदतनीसांना 7,500 रुपये दरमहा मानधन मिळते। राज्य सरकार व केंद्र सरकार असे दोघे मिळून हे मानधन महिला व एकात्मिक बालविकास आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून हे मानधन प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करतात। अंगणवाडी ताईंना व मदतनीस यांचे प्रत्येकी 4,500 रुपये केंद्र सरकारकडून दिले जातात। ते आयुक्त कार्यालयाकडे येतात व तिथून राज्य सरकारच्या हिश्श्यासह ते कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा होते। मागील 3 महिन्यापासून अंगणवाडी ताईंना केंद्र सरकारचे दरमहाचे 4,500 रुपये मिळालेले नाहीत। जानेवारीपासून मदतनीसांचे मानधनही प्रलंबित ठेवण्यात आले आहे। अपुरे मानधन मिळत असल्याने या कर्मचाऱ्यांवर आता मानधन कमी येत असल्यामुळे आर्थिक अडचणीत कशातून भागवायच्या असा प्रश्न या महिलांना कर्मचाऱ्यांसमोर उभा राहिला आहे। संघटनाकडून आयुक्त कार्यालयाकडे विचारणा झाल्यानंतर त्यांनी संगणक प्रणाली केंद्र सरकारने बदल केल्यामुळे त्याचा हिस्सा जमा झाला नाही असे सांगण्यात आले। आधी सर्वांचेच मानधन PFMS या संगणक प्रणालीतून होत होते। केंद्र सरकारने आता नवीन स्पर्श ही संगणक प्रणाली आणली आहे। त्यात माहिती जमा करण्याचे काम झालेले नाही, त्यामुळे मानधन थकले असल्याचे आयुक्त कार्यालयाने सांगितले आहे, अशी माहिती अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली। हे काम कधी पूर्ण होणार व मानधन कधी जमा होणार याविषयी मात्र त्यांच्याकडून काहीच सांगितले जात नाही, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे। कुटुंबाला हातभार म्हणून ग्रामीण भागातील महिला हे काम करतात। अपुरे मानधन, कामाचा ताण यामुळे सर्वच अंगणवाडी महिला कर्मचारी त्रस्त झाल्या आहेत। प्रोत्साहन भत्ता म्हणून कामावर आधीच मिळणारी रक्कम कमी, कधी दरमहा मिळत नाही। 5 ते 7 महिन्यांनी एकत्रित रक्कम जमा केली जाते। प्रामाणिकपणे काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांबाबत सरकार गंभीर नाही, हेच यातून दिसते। गीतांजली तिथे, प्रमुख राष्ट्रीय मजदूर संघ, अंगणवाडी विभाग।